ठळक घडामोडी. ठाण्याच्या कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून 50,000 रुपये खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना कोपरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले. आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादू तेलुरे यांचा समावेश आहे. सन 2019 पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने 6 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा 50,000 रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून 500 ते 1000 लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली. तसेच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोश्यावर चालतात असे त्यांनी धमकी दिले. सदर व्यापाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केले आणि त्यांच्या ताब्यातून 1,80,030 रुपये हस्तगत केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांना तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी 6 फिरत्या विसर्जन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार करण्यात आली असून त्याचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. कृत्रिम तलाव टाकी व्यवस्था याप्रमाणे महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे. सध्या 4 प्रभाग समितीमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत. गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त राव यांनी लोकांना केले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि 6 फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा, कोपरी, माजिवडा, मानपाडा, वाघळे आणि वर्तकनगर या 4 प्रभाग समिती क्षेत्रामध्ये उपलब्ध असणार आहे. सकाळी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था 2024 या शीर्षकावर उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सासरू नयनांनी ठाणे शहरातील गणेश भक्तांनी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिलाय. रविवारी 1.5 दिवसांच्या बाप्पाचे वाजत गाजत उत्साहात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ठाणे शहरात एकूण 14,307 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. दिवसभर पावसाने कृपादृष्टी केली होती. शनिवारी वाजत गाजत ढोल तासाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. बच्चे कंपनीला बाप्पाचा आगमनाचा अत्यानंद झाल्याचे दिसून येत होते. पूजा, आरती, प्रसाद, नाच, गाणी, नवीन कपडे यामध्ये ते मस्तच तल्लीन झाल्याचे दिसत होते. रविवारी आपल्या 1.5 दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्याची हुरूर त्यांच्या मनात घर करून होती.
त्यामुळे त्यांचे मन सुन्न झाल्याचे दिसत होते. सासू नयनाने काल 1.5 दिवस मुक्कामाला आलेल्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडू मोदक घेऊन या, अशा घोषणा जोरजोरात आणि एका तालात बच्चे कंपनी देत होती. बाप्पा आल्यावर जितका आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता, तितके 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देतानाचे दुःखही चेहऱ्यावर दिसत होते. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी बाप्पाच्या पुनरागमनाची ओढ स्पष्ट दिसत होती. 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि 6 फिरत्या विसर्जन व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. परिमंडळ 1 अंतर्गत खाजगी 3850, तर परिमंडळ 5 अंतर्गत सार्वजनिक 4, तर खाजगी 10,453 असे एकूण 14,307 गणेश मूर्तीचे विसर्जन काल करण्यात आले. विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता, तर पालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. झुलत गाळत झुलाल रंगात नेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत यावो पुढल्या वर्षाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. निराश आमच्या जीवनी हो, केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडून हो, उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. झुलत गाळत झुलाल रंगात नेऊया बाप्पा. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित ढवळी गंगा, सिंदूर चर्चित ढवळी गंगा. चंदन उटी फुलवी रंग, फुलवी रंग. बघता मानस होते दंग, होते दंग. जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गौरी तनया भालचंद्र, गौरी तनया भालचंद्र.
गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नादा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा पहा झाले पुढे एक वर्ष होतो वर्षानं एकदाच हर्ष मोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी निघाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बघा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाने खूप नदी केळ साऱ्या फसादाची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण तुझं पिता तुझं माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा नाव काढून कुटा दुळाचे केले मोदक लाला गावाचे हाल ओळख साऱ्या जगाचे तीनही तिलकारी सुखाचे घ्यावा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.